आपल्या नागपूरच्या महापौर नीताताई, आपले पोलीस आयुक्त साहेब, विशेषतः राष्ट्र जागृती प्रतिष्ठानच्या द्वारे हा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे असे आपले लोकप्रिय आमदार प्रवीण दटके, आपले आमदार आदरणीय संजय भेंडे, माजी आमदार आपले ज्येष्ठ नेते गिरीश व्यास, आदरणीय श्रीधरराव गाडगे, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण, पदाधिकारीगण, नगरसेवकगण आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम राष्ट्र जागृती प्रतिष्ठानचं आणि आमदार प्रवीण दटके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांनी या सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। वंदे मातरमचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ज्या देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची आहुती या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये दिली, त्या अनेक क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरमचा नारा दिला। आपल्या राष्ट्रभक्तीचं गान म्हणजे वंदे मातरम। आपल्या देशाचा इतिहास हा रक्ताच्या थारोळ्यात, घामाच्या, परिश्रमाच्या थेंबांनी लिहिला गेलेला आहे आणि हा इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे तो इतिहास त्या क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, देशभक्त अशा सर्व लोकांचा आपण आज स्मरण करतो आहे। कारण उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे। हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं ते अनेक लोकांच्या बलिदानातून मिळालेलं आहे आणि या स्वातंत्र्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे आणि ती भावना पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या नागरिकांमध्ये जागवावी या भावनेतून राष्ट्र जागृती प्रतिष्ठाननी अखंड भारत संकल्प दिन निमित्त आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे अजून एक उत्तम गोष्ट आहे की आपण या ठिकाणी वंदे मातरम सामूहिकरित्या म्हणून ज्या स्पर्धा घेतल्या त्यात शाळांना देखील आपण अवॉर्ड दिलेला आहे। या ठिकाणी व्हाईस ॲडमिरल सुभेदार साहेब, आपले दिव्यांग भगिनी पांडेजींनी स्विमिंगमध्ये रेकॉर्ड केलेला आहे। आपण अनेक लोकांचा या ठिकाणी सत्कार केला, त्यांचंही पण मी मनापासून अभिनंदन करतो। या अनेक लोकांच्या विक्रमामधून, अनेक लोकांच्या या कार्यातून आपल्याला इतर लोकांनाही प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेमधून आपणही काहीतरी चांगलं केलं पाहिजे अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते आहे आणि ही भावना जास्तीत जास्त निर्माण झाली पाहिजे। आपली मुलं संस्कारित झाली पाहिजे आणि उत्तम नागरिक झाली पाहिजे, देशभक्त नागरिक झाली पाहिजे, जबाबदार नागरिक झाले पाहिजे की ज्यांच्यामुळे या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये होणार आहे। त्या राष्ट्रभक्तीची भावना जागवण्याचा प्रयत्न म्हणजेच आजचा हा सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आहे। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये पण गेल्या 4-5 वर्षामध्ये 3 वर्ल्ड रेकॉर्ड केले। त्यात 53,000 विद्यार्थ्यांनी एका वेळी भगवद्गीतेचे 3 अध्यायांचं पठण केलं। एकाच वेळी 30,000 विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम आणि मनाच्या श्लोकाचं पठण केलं आणि आज या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने हा कार्यक्रम होतो आहे। असे कार्यक्रम प्रवीण दटकेंनी या ठिकाणी राष्ट्र जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केले। हे कार्यक्रम, अनेक कार्यक्रम आयोजित करून मुलांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून असे अनेक कार्यक्रम घेण्याची गरज आहे आणि म्हणून एक अतिशय उत्तम आणि चांगली सुरुवात स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या या 14 ऑगस्टला, म्हणजे आज एक दिवस आहे अजून, उद्या आपल्या लाल किल्ल्यावर सकाळी प्रधानमंत्रीजी आपला तिरंगा झेंडा फडकवणार आहेत। उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांच्या देशाच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्य दिनाचा उद्या जो महोत्सव होणार आहे त्याआधी आज
या ठिकाणी आपण सामूहिक वंदे मातरम म्हणणार आहोत, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या भव्य कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, शिक्षकांना, शाळांना, शिक्षण संस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी आता साजरा करतो आहे. असाच कार्यक्रम इतर शाळांनी, इतर संस्थांनी पुढाकार घेऊन साजरा करावा अशी विनंती करतो. आणि एक छोटीशी विनंती आपल्याला करणार आहे की आपण सध्या 1 ऑगस्टपासून नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा मिळून जवळपास 25 लाख झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपल्या शाळा, आपले महाविद्यालय, आपल्या शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष या सगळ्यांनी याच्यात भाग घेतलेला आहे. सगळ्या नागरिकांनी भाग घेतलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपलं शहर या स्वातंत्र्य दिनाच्या 1 दिवस आधी आपण सगळ्यांनी संकल्प करावा की आपल्या शहराला देशातलं सगळ्यात सुंदर, ग्रीन आणि स्वच्छ शहर करण्याचाही संकल्प आपण सगळ्यांनी करावा. आणि आपल्या शाळांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात देखील सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आपण ट्री गार्ड्स आणि झाडं देण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या नगरसेवकांनी, मान्य महापौरांनी, त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेनेही काम केलेलं आहे. आतापर्यंत लाखो झाडं लागलेली आहे आणि अजून 30 ऑगस्टपर्यंत आपण हा कार्यक्रम करणार आहोत. आपण सगळ्यांनी यात सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सामूहिक वंदे मातरमच्या निमित्ताने आपल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर जोरदार म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. धन्यवाद.